महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 राज्यात लागू. काय आहेत नेमक्या तरतुदी? नमस्कार, मी प्रियंका. लेट्स अप मराठीमध्ये आपलं स्वागत. राज्यात आमिष दाखवून किंवा फसवणुकीने धर्मांतर घडवून आणणाऱ्यांना आता थेट 7 ते 10 वर्षांपर्यंत तुरुंगाची हवा खावी लागणार आहे. प्रलोभनाच्या माध्यमातून होणाऱ्या बेकायदेशीर धर्मांतरापासून नागरिकांचं संरक्षण करण्यासाठी राज्य सरकारने विधिमंडळामध्ये संमत केलेल्या महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयकाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार या कायद्याची आता राज्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा कायदा 30 जुलैला अधिकृत राजपत्रामध्ये प्रकाशित करण्यात आलाय. त्यामुळे या विधेयकाचं आता कायद्यामध्ये रूपांतर झालंय. आता हा कायदा नेमका काय आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊयात. राज्यात मार्च महिन्यात पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये हे विधेयक दोन्ही सभागृहामध्ये मंजूर करण्यात आलं होतं. विधानसभेत हा कायदा जेव्हा मांडण्यात आला त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि CPI यांनी या विधेयकाला विरोध केला होता. मात्र शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाने याला पाठिंबा दिला होता. या नव्या कायद्यानुसार राज्यामध्ये कोणत्याही व्यक्तीचं बळजबरीने धमकावून, फसवून किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणं हा गंभीर आणि अजामीनपात्र गुन्हा ठरवण्यात आलाय. आता या कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदी काय आहेत ते सुद्धा जाणून घेऊया. बळजबरी, फसवणूक, आमिष किंवा विवाहाचं खोटं आश्वासन देऊन धर्मांतर करण्यास या कायद्यानुसार बंदी घालण्यात आली आहे. धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना किमान 60 दिवस आधी लेखी सूचना याबाबत देणं हे बंधनकारक राहील. तिसरी तरतूद आहे संबंधित व्यक्तीच्या पालकांना, भावंडांना तसेच इतर निकटवर्तीय किंवा नातेवाईकांनाही तक्रार दाखल करण्याचा अधिकार या कायद्यानुसार देण्यात आलाय. चौथी तरतूद आहे कायद्याचं उल्लंघन केलं तर 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद यामध्ये करण्यात आली आहे. पुनरावृत्ती झाल्यास शिक्षेची कमाल मर्यादा ही 10 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे. या कायद्यातील एका महत्त्वाच्या तरतुदीनुसार 2 वेगवेगळ्या धर्मांच्या व्यक्तीमध्ये आंतरधर्मीय विवाह झाल्यास त्या दाम्पत्याच्या अपत्याला आईचा विवाहापूर्वीचा जो धर्म होता तोच धर्म लागू होणार आहे. राज्यात आता या कायद्याच्या अंमलबजावणीनंतर धर्मांतराच्या प्रक्रियेवर हे अधिक कडक कायदेशीर नियंत्रण येणार असून त्याच्या घटनात्मक वैधतेबाबत आता न्यायालयीन लढाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्र राज्यामध्ये मध्यंतरीच्या काळात जर आपण पाहिलं तर लव्ह जिहाद, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांना प्रलोभन दाखवून धर्मांतर करण्यास भाग पाडलं जात असल्याच्या अनेक घटना उघडकीस आल्याचं आपण सगळ्यांनीच पाहिलं होतं आणि त्यानंतर हा कायदा अस्तित्वात आलाय. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, ओडिशा, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेशसह देशातील एकूण 12 राज्यांमध्ये धर्मांतर विषयक असे कायदे हे आधीपासूनच अस्तित्वात आहेत. आता महाराष्ट्राचाही त्यामध्ये समावेश झालाय. या कायद्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. धर्म हा सरकारच्या नियंत्रणाखाली नसून या कायद्याविरोधात न्यायालयात दाद मागितली जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता या कायद्यावर अजून कोणाकडून आणि काय आक्षेप घेतले जातील आणि याची अंमलबजावणी योग्यरित्या होईल का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या कायद्याबद्दल नेमकं काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून सांगा. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स अप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.